इचलकरंजी शहरात ज्येष्ठ अमावस्या निमित्त श्री चौंडेश्वरी देवी व श्री बनशंकरी देवीचा वार्षिक उत्सव मंगळवारी पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। मंगळवार पेठेतील श्री चौंडेश्वरी मंदिर तसेच गाव भागातील श्री बनशंकरी मंदिर विद्युत रोषणाई, आकर्षक फुलांचा सजावट आणि रंगीबेरंगी प्रकाश योजनेने उजळून निघाले होते। पहाटेपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। चौंडेश्वरी व बनशंकरी देवी या कोष्टी समाजासह विविध समाजांच्या कुलदैवत मानल्या जातात। त्यामुळे ज्येष्ठ अमावस्येच्या या उत्सवाला धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या विशेष महत्त्व आहे। उत्सवानिमित्त मंदिर परिसराची स्वच्छता, सजावट, अभिषेक, पूजा अर्चा आणि विशेष अलंकार करण्यात आले होते। देवीला विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण करण्यात आला। दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली। यंदाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरली ती चौंडेश्वरी देवीच्या मुखवट्याची पारंपरिक मिरवणूक। शांतीनगर येथील शिवाजी फडके यांच्या गॅरेज पासून गेल्या 43 वर्षापासून सुरू असलेल्या परंपरेनुसार मिरवणुकीला प्रारंभ झाला। वेताळपेठ, गांधी कॅम्प, सरस्वती मार्केट आणि सुतारमळा चौक मार्गे ही मिरवणूक चौंडेश्वरी व बनशंकरी मंदिरात पोहोचली। त्यानंतर परीड गल्ली येथे धार्मिक विधीनुसार मुखवट्याचे विसर्जन करण्यात आले। याशिवाय मेहतर गल्लीतील मुखवट्याची ही पारंपरिक मिरवणूक साखरपे हॉस्पिटल रोड व मुख्य मार्गावरून काढण्यात आली। हा मुखवटा यंदा 65व्या वर्षात प्रवेश करत असल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला। मिरवणुकीत महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि बालचमू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ढोल ताशांच्या गजरात आणि देवीच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। उत्सवानिमित्त देवांग समाजातर्फे सप्ताहभर भजन, कीर्तन, प्रवचन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। मानाचा पालखी सोहळा चौंडेश्वरी मंदिरातून श्री बनशंकरी मंदिरापर्यंत काढण्यात आला। हटकर कोष्टी समाज व श्री बनशंकरी ट्रस्टच्या वतीनेही विविध धार्मिक उपक्रम राबविण्यात आले। परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविणारा हा उत्सव भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे भक्तिमय वातावरणात संपन्न झाला।